उद्याचे तुम्ही पत्रकार आहात, ते 4 मुली पत्रकार होणार आहेत. कुणी अँकर होईल, कुणी फील्डवर जाईल किंवा कुणी पेपरमध्ये टायपिंग करायला राहील. तुमच्याकडून अपेक्षा आहेत आम्हाला. पण आमच्या अपेक्षा गेल्या वर्षी त्या म्हणजे आम्ही 2 वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना हे करतोय, प्रेरित करतोय की पत्रकारितेमध्ये मुली आल्या पाहिजेत, मुलं आली पाहिजेत. पण आमच्या त्या अपेक्षा गेल्या वर्षी फोल ठरल्या गेल्या. कारण सर सगळ्यांना सांगायला आम्हाला ही वाटतं की कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारितेच्या ह्याला एकही ऍडमिशन झालं नाही सर. का? त्याच्या मागचं कारण आमची परिस्थिती. आम्ही पत्रकार किती पैसे कमवतो, आम्ही घर बांधू शकतो का, बंगला बांधू शकतो का, गाडी घेऊन फिरू शकतो का? तर नाही. पत्रकारिता ही उपजीविकेचं साधन नाही हे सिद्ध झाल्यामुळं तिथं जाणारे ऍडमिशन आज 0. कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम घेण्यासाठी, शासनाचा अभ्यासक्रम घेण्यासाठी एकाही व्यक्तीने, एकाही 12वीच्या पुढच्या मुलाने ऍडमिशन घेण्यासाठी तिथं इच्छा व्यक्त केली नाही. ही पत्रकारितेची अधोगती सुद्धा म्हणता येईल. कारण तेवढा वेळ त्या शाळेमध्ये त्यांनी दिलं, तिथं 2 वर्षाचा, 2-3 वर्षाचा कोर्स करणं आणि मग त्यांनी फील्डवरती येणं आणि मग त्यांनी स्ट्रगल करणं आणि त्या दैनिकांमध्ये काम करणं, त्याला तिथं त्यावेळेस तेवढे मानधन मिळणार नाही. त्यापेक्षा आपला मुलगा जर ITI झाला आणि तो 2 वर्षात जर बाहेर फील्डवर आला तर त्याला कमीत कमी 25,000च्या पुढचा पगार आहे. तसं दैनिकांमध्ये इथल्या वार्ताहरांना, इथल्या कुणालाही मला नाही वाटत 25,000 रुपये पगार मिळत असेल. किशोरजी, तुम्ही एका मोठ्या दैनिकांमध्ये काम करताय, माझ्या बुद्धीला तुम्ही 100% नाही की तुम्हाला 25,000 रुपये पगार मिळत असेल. 100% आपली आर्थिक परिस्थिती पण सांगितली पाहिजे. आपलं काय आहे हे वास्तव सांगितलं पाहिजे. आपण तळ हातावल्या फोडावरती हा लोकशाहीचा विस्तू आपण हातावर घेऊन फिरतोय, आपले हात भासतय. पण लोकांना वाटतं काय की हे लोक चाललंय कसं, यांची आमची प्रत्येकाचे व्यवसाय. अगदी रामदासराव स्वतःचे 2 कटिंगचे व्यवसाय आहेत. राहुल शिंदेचा फोटोग्राफी आहे, बाळासाहेब नवनांची 25 एकर शेती आहे, सुभाषजी यांचं नोकरी आहे, महेशराव जे व्यवसाय करतात, किशोर गोरे फोटोग्राफी आहे, मोहम्मद गो सातारा आता नोकरी सुटल्यानंतर त्यांनी छोटा व्यवसाय चालू केला आहे. सगळ्यांचे व्यवसाय, अमोल साबळे चिकनचा, लकड्यांचा छोटा व्यवसाय. प्रत्येक जण पत्रकारितेच्या माध्यमातून 1 रुपयाही न कमवणारे आम्ही 12-13 लोक आहोत. इथलं तरी वास्तव हेच आहे, हेच महाराष्ट्रात आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काही दुमत नाहीये. असं करत असताना थोडस आम्हाला राज्यकर्त्यांकडून हे सहकार्य मिळत नाही. आम्ही पण त्याच्यावर अपेक्षा सोडून दिलेल्या आहे. सांगण्याचा उद्देश हाच की पत्रकारितेचा विस्तव ज्यावेळेस हातावर घेऊन फिरतोय तो आम्हाला भासतोय, तरी सुद्धा आमच्या चेहऱ्यांवरती आनंद आहे. आम्हाला कुठेही त्याचे लवलेश नाही की आम्ही कुठं दुःखात आहोत, अजिबात नाही. आम्हाला आमचा अभिमान आहे. आमचा जो आम्ही पत्करलाय तो व्यवसाय नाही, तर तो आमचा छंद आहे, तो आमचा काय म्हणतो आपण त्याला पेशा आहे. हा पेशा आहे. काही लोक ह्याला कुचेष्टेने म्हणतात, त्यांना किडा आहे. 100% आम्हाला किडा आहे. पण आम्ही ह्या जगात घडतंय काय, ह्या परिसरात घडतंय काय हे मांडत राहणार. चांगलं वाईट काय असेल ते. तरी शाळा दरवर्षी आम्हाला बोलवते, आम्ही पण इथे येतो. आम्हाला छान वाटतं की आमच्या वर्षभराची म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा हा थोडासा हॅपी न्यू इयरचा जात असतो. त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रेरित करता. अगदी गेल्या वर्षी मी माझं सक्सेसफुल वर्ष जसं मला वाटलं, म्हणजे माझ्या वयाच्या 50व्या वर्षी पहिला कार्यक्रम इथं झाला आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर 2 जुलैला पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मॅडमनी मला 15 ऑगस्टला बोलवलं, पण सॉरी मॅडम, मी दिलगिरी व्यक्त करतो तुमच्या घरी शकणार. त्याच्या मागचं कारण की आम्ही घातले बऱ्यापैकी प्रत्येक जणांचं गाव 10-12 किलोमीटर होती. आम्ही प्रत्येकाच्या आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये तिथं होत असतं. त्या गावामध्ये माझा अचानकच त्यांनी सांगितलं की तुमच्या हस्ते झेंडावंदनच आहे. मग मला तो कार्यक्रम नाकारता येत नव्हता, म्हणून तुमचं त्यावेळेस तुमच्याकडे येण्याचं हे राहिलं. पण तुम्ही तुमचे काय संकल्पना मांडताय, ज्या का कार्यक्रम करताय ते खूप छान आहेत. यापुढे तुमच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा. आणि आम्हाला असंच सन्मानित करण्यापेक्षा आम्हाला तुम्ही काम सांगा. या शाळेच्या थोड्याशा काही चुका आहेत, काही दोष आहेत, आम्ही काढू शकतो, तुम्हाला दुरुस्ती करून देऊ शकतो. मॅडम 1-2 बातम्या दिल्या होत्या, त्याच्यावरती ही इमारत मिळाली. सुप्रिया सुळेंकडे जे काही आपण पाठपुरावा केला सगळ्यांच्या माध्यमातून, त्या पुढे आम्ही सुद्धा त्यात सहभागी आहोत. ती इमारत झाली. आजही इमारतीच्या बाबतीत किंवा इतर काय तुम्हाला लागत असेल मदत देणगी, तर सर्वजण प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या ह्यानी त्यातून देऊ शकतो. यानंतर मी एवढ्यावर थांबतो आणि सर्व माझ्या पत्रकार बांधवांना आणि उद्याच्या होणाऱ्या पत्रकारांना सुद्धा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तो तुम्ही आमच्या समोर मांडला, खूप खूप धन्यवाद. यानंतर जगे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. प्रथम
जांभेकर यांच्यामुळे जो पत्रकार दिन साजरा होत आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे आज सुभाष जेदेसारखा एक सामान्य मुलगा, एक कर्तृत्ववान मुलगा म्हणून प्रसिद्धीस आला, ते माझे वंदनीय ज्यांनी मला हे दिवस दाखवले ते आदरणीय दादा लक्ष्मण दादा चव्हाण तसेच गिरमे वकील साहेब आणि पत्रकारिता निरेच्या पत्रकारितेतले भीष्माचार्य माननीय बाळासाहेब दादा ननवरे, तसेच भरतजी निगडे, रावजी शिंदे, रामभाऊ राऊत आणि आमचे सहकारी ज्यांनी आम्हाला खरं ताकद दिली ते अमोलजी साबळे, सचिन भाऊ मोरे, कुदळे साहेब असतील, शेख साहेब असतील, सर्व पत्रकार, आता आमचे लकडे साहेब असतील. काय होते आता गडबडीत सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा मला जास्त चिंता असते ती ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेची जी उन्हातली परिस्थिती होती, त्याच्यामुळे जास्त बोलायची इच्छा नाही. पण परिस्थिती अशी सांगतो की पत्रकारिता हा एक समाजाचा आरसा आहे आणि समाजाच्या आरशात जसं आपण आपली प्रतिमा बघतो आणि आपण जसं दिसतो तसं आपले विचार येतात, तसंच ह्या पत्रकारितेत खूप म्हणजे पत्रकारिता असं कुठल्याही क्षेत्रात आज भ्रष्टाचारासारखा एक बकासूर माजलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आता जे प्रामाणिकपणे आम्ही काम करत असताना आमच्यावर आरोप होतात की पैसे घेऊन बातम्या करता किंवा पैसे घेता मग तुम्ही त्यांचे हे करता, तर ह्या गोष्टी कुठेतरी प्रामाणिकपणे स्वतः बी चिंतन केलं पाहिजे की पत्रकारिता पैशासाठी करत नाही. आम्ही समाजाचे जे काही व्यथा असतील, ज्या अडचणी असतील, ज्या विकास कामांसाठी संदर्भात असतील किंवा ज्या चांगल्या आहेत त्या सुद्धा आम्ही गोष्टी मांडत असतो. आणि हे मांडत असताना आमचे व्याप सांभाळून जसं की भरत निगडेंनी सांगितले, आम्ही आमचे स्वतःचे व्यवसाय नोकऱ्या करून हे पत्रकारिता एक छंद, एक आमचा पॅशन म्हणून आम्ही करतोय. आणि त्या पॅशनला जर कोण असं नावं ठेवत असेल किंवा आमच्यावर भ्रष्टाचार किंवा पैसे खातो असं म्हणत असेल तर ते दुर्दैव आहे आणि कधी कधी मनाला दुःख वाटतं. पण एक आमचं एक व्यासपीठ आम्हाला मिळालं आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करता येते, शाळेचे विविध उपक्रम राबवता येतात. आणि असेच आपलं धन्यवाद ह्या शालेय स्टाफचं, सर्व शिक्षक वृंदांचं मानतो की त्यांना आम्हाला इथं बोलवलं, आमचा दरवर्षी सन्मान करतात. त्याबद्दल शाळेच्या सर्व व्यवस्थापनाचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. साबळे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या 2.5 वर्षापूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, तसेच आरक्षणाचे जनक वंचितांना व दलितांचे आरक्षणाचे दारे खुले करून राजर्षी शाहू महाराज, तसेच जगातील व भारतातील एकमेव भारतातील इतिहास निर्माण करणारे व तसेच आज सर्व शिक्षणाचे दारे खुले करून 1/1/18 माई सावित्रीबाई फुले तसेच महात्मा फुले, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुसरा दिवस 16 ऑगस्ट 1947 ला या आझादी ज्योती जनता बुके आज गरजून विराट मोर्चा काढणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, तसे 195 देशातील व जगातील सर्वात महान ग्रंथ व तसे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान ग्रंथ लिहून ठेवलेले भारतीय संविधान व तसे सर्व महापुरुषांना दिवाणवंदन करतो. तसेच आज पत्रकार दिन साजरा करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकांनी आम्हाला आमंत्रित केलं, मनापासून त्यांचं धन्यवाद. तसेच आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ गावाच्या एक ज्येष्ठ म्हणून आत्ताच नुकतेच दादांचा वाढदिवस साजरा केला आदरणीय मान्य श्री लक्ष्मण दादा चव्हाण, तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिनजी मोरे, पत्रकार राहुलजी शिंदे, तसेच मराठी रोखोकचे ज्येष्ठ पत्रकार व तसेच मार्गदर्शक सुभाषजी दादा जेदे, महेश जेदे, भरत निगडे, आमचे वकील मार्गदर्शक आदर्श गिरबे, राऊत साहेब, आतार कुदळे, ननवले बापू ज्येष्ठ पत्रकार व गादी साहेब आणि पुरंदर रिपोर्टरचे विजयजी लकडे साहेब, तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग,
तसेच सर्वांना पत्रकार दिन स्टेजवर असलेले सर्व मान्य पत्रकारांना मनापासून पत्रकार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. तसेच पत्रकार दिन हा का साजरा केला जातो? कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, घटना तयार करताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, पण संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बघितला जातो. कारण माझं तर मत आहे की जी अमेरिका व इंग्लंड त्या धर्तीवर चालली, न्यूजपेपरच तिथला बंद आहे, तसं डिजिटल म्हणून इंडियाकडे आपले लक्ष द्यावं. न्यूजपेपर बंद करून युट्यूब आणि डिजिटल चालावा. कारण रिपब्लिकन भारत हा डिजिटल आणि पोर्टल नाही निगडे साहेब. कारण की रिपब्लिकन भारत हा आमचा रजिस्टर मध्य प्रदेश आणि भारत आणि पूर्ण भारतामध्ये चालतो. कारण रिपब्लिकन असं नाव दिलं की प्रजासत्ताक. कारण एखाद्या पार्टीचं किंवा एखाद्या कुठल्या तरी पत्रकार एका पार्टीला जॉईंट असतो, मग ती बातमी प्रकाशित करण्यासाठी जरा काही बंधन असतात पत्रकारांना. तर बंधन असल्यामुळं त्या पत्रकारातून किंवा आमचा पेपर चालू केलेला त्याचं नाव आहे रिपब्लिकन भारत. कारण त्या पत्रकारातून बातम्या करणं किंवा आमची प्रसिद्ध पक्षाकडून होत असते. त्या पत्रकारातून एखादी सामाजिक उपक्रम राबवला, जसं आम्ही 27 जुलैला दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 1 आणि 2 दरवर्षी असतो कार्यक्रम. तिथं थोडेसे समजा आम्ही कार्यक्रम केला, तिथं नाही झाली बातमी, तर जो कार्यकर्ता उगवताना येता असतो तर त्याला थोडंसं झाकलं जातं. मग काय करायचं? मग ते डिजिटल म्हणून आम्ही चालवून त्या पत्रकाराच्या मीडियातून तिथपर्यंत आम्ही पोहोचतो. आज खूप न वेळ घेता सर्व पत्रकार बंधू इथे आलेले आहेत. तसेच आमचे वाल्ल्याचे पण कुदे दादा सकाळचे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांचंही मनापासून निरा गावाच्या वशिनी पंचकृषीच्या वतीने व तसेच शाहू फुले आंबेडकर सर्व विचाराच्या संघटना आज पत्रकार दिनाच्या मनापासून त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. पत्रकार दिनाचा पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल विद्यालयाचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विद्यार्थी तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या इन्स्पेक्शनसाठी आलेले जे कोण अधिकारी आहेत त्यांचंही मी स्कूल कमिटीच्या वतीने स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ आपले आदरणीय दादा वयाची 83 पूर्ण केली तरी कुठलाही कार्यक्रम न चुकवणारे व वेळेत येणारे स्कूल कमिटीचे चेअरमन आपले प्रतिमन दादा, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननावरे, गेले पत्रकार तसेच निगडे, अमोलजी सावरे, लकडे, आता तसेच किशोर कुदळे, परत शिंदे आणि या स्कूल कमिटीचे आपले संतोष गांधी, परत जे हे सर्व मुलं ही शेतकऱ्यांची मुलं पत्रिका दिशेमध्ये उतरलेली आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाला पत्रकारिता करणं, ग्रामीण भागामध्ये राहून जे बातम्यांचं संकलन करणं, एक लेखन काम करणं, यांना कुठल्याही प्रकारचे कुठलंही मार्ग स्वतःच्या कला गुणांना त्यांनी वाव दिली. बाळासाहेब ननवरे यांच्याबद्दल मी असं सांगेन, या पत्रकारितेमध्ये सर्व पत्रकार निर्भीड लागतात. याचं श्रेय मी बाळासाहेब ननवरे यांची वडील त्याला राजाराम ननवरे यांना देतो. कारण ते मुळातच निर्भीड होते. आम्ही ज्यावेळेस त्यांची भाषण ऐकतो कोणालाही म्हणजे जे काय ते बोलायचे ते प्रखर आणि जे योग्य आणि ते सत्य आहे ते बापू बोलायचे. आणि त्या बापूच्याच ह्याच्याखाली हे झालं की जे काही पत्रकारितेमध्ये त्यांनी आणलं त्याच्याचं श्रेय मी बाळासाहेबांच्या अगोदर बापूंना देतो की बापू एक निर्भीड होते आणि निर्भीड माणसाचाच मुलगा या निर्भीड पत्रकारितेमध्ये आला. त्याबद्दल मी बाळासाहेब ननवरे विशेषतः कौतुक करतो. त्याबद्दल तसेच आपल्या निरा भागामध्ये अनेक बातम्या आहेत, उलट बातम्या, सुलट बातम्या, या सगळ्याला कव्हरेज देणं हे पत्रकारितेचं मोठं कौतुक करावं लागेल. आणि मला एक विशेष बाब जाणवली, निरा आणि निरा पंचकृषीमध्ये एवढे पत्रकार आहेत त्यांचा समन्वय चांगला आहे. ते एखादा पत्रकार जरी स्वतःच्या एका कार्यक्रमाला आला तर त्याची बातमी हे सगळं
बाकीच्या पत्रकारांना देतात. हे त्यांचं मनाचं मोठेपणा. आज प्रत्येक क्षेत्रात बघतो ज्याचं त्याचं कॉन्फिडन्स असतं, मला जे मिळालं ते दुसऱ्याला द्यायचं नाही, असं या पत्रकारितामध्ये मला दिसून आलं नाही. आणि मीरा आणि नीरा पंचकोटीमध्ये जे काही पत्रकार काम करतात ते एक दिवाळी करतात. ज्या काही बातम्या आहेत ते एकमेकांना त्याची माहिती देतात आणि सर्व जे काही वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये ते बातम्या देण्याचा पुरेपूर न्याय देण्याचं या भागाला या पत्रकारांनी काम केलेलं आहे. आणि मी प्रिंट मीडियाचं विशेष अभिनंदन करतो. प्रिंट जे काही पेपर असतात त्याच्यामध्ये कधी असेल ना की ती बातमी पोहोचू इलेक्ट्रिक किंवा वेळ झालाय त्याला नंतर व्हॉट्सअपला याला ही बातमी चुकीची आली. पण आज जो गुन्हा ते सोनं म्हणतो ना, आजही मी 2 वर्तमानपत्र सकाळ आणि पुढारी हे 2 वाचल्याशिवाय मला चेंज पडत नाही. एखाद्याला आपण जसं होतं कधी गोळी नाही घेतली भीतीची वगैरे की कसं तरी होतं. तशातला प्रकारे वर्तमानपत्र न वाचलं की थोडं जाण होतं. ज्या दिवशी वर्तमानपत्राला सुट्टी असते ना त्या दिवशी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. कारण त्या प्रिंट मीडियाचं आजही जुन्या काळापासून जे काही त्यांचं जे महत्त्व आहे ते आजही आहे. याचं सर्व श्रेय मी सर्व पत्रकार बांधवांना देतो. आणि निगडीने एकंदरीत केली जे काही त्यांचं वेळ आता बरेच सगळे पत्रकार हे त्यांचा व्यवसाय सांभाळून हे काम करत असतात. कुठल्याही उत्पन्नाचं एक माध्यम म्हणून या व्यवसायाला ते बघत नाही. एक काही ते मानधनी त्या मानधनामध्ये ते चांगल्या प्रकारचे काम करतात. सकाळचे पत्रकार जे आहेत माझे नातेवाईक आहेत, मेवणे आहेत, किशोरजी पोदळे, मी त्यांना फोन करतो जावं एका दिवशी तुमच्या 3 बातम्या कशा लागतात एकाच दिवशी. ठीक आहे, त्यांचं श्रेय मी जाणतो. आणि सगळे जे काही पत्रकार आहेत सुभाष जेरे, महेश जेरेंचं पण इलेक्ट्रॉनिक मीडियाला सगळे थोडं असं सर्वांनाच हे करून ते काम करत असतात. आणि सामाजिक कार्यकर्ते मोळे आहेत आणि दकडे हे सर्व शेतकरी कुटुंबातली मुलं चांगल्या प्रकारे समाजापुढं जे खरं आहे ते खरंच आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्व पत्रकार करत आहेत. पत्रकार हे आपण म्हणतो की लोकशाहीचा स्तंभ आहे आणि तो स्तंभ चांगल्या प्रकारे हे लोक काम करीत आहेत. स्वतःचा शेती व्यवसाय सांभाळत या पत्रकारितेला न्याय देण्याचं काम या नीरा आणि नीरा पंचकोटीतील पत्रकारांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे मला असं वाटतं तुमच्या पत्रकारातून हे पत्रकार बंधू पूर्ण जगाच्या संरक्षणासाठी त्यांना खऱ्या अर्थाने पूर्ण जागृत करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी तुम्ही पत्रकारी करताय याचा मला माझ्या शाळेला देखील खूप अभिमान वाटतो. कारण निर्भीड आणि सजग असं तुमचं पत्रकार आहे. त्या पत्रातून पत्रकारीतून अनेक गोष्टी सिद्ध आणि साध्य होतात. आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपले आदरणीय दादा लक्ष्मणदादा चव्हाण त्यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन लागते आणि ते आमच्या शाळेचा आधारस्तंभ आहे. वेळात वेळ काढून ते आले त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार. त्याचबरोबर कधीही फोन करा संतोष गांधीजी त्याचबरोबर गिरवे साहेब यांना देखील आज मी म्हटलं आपण पत्रकार साहेबांचा सगळ्यांचा सत्कार करायचा आहे, तुम्ही याल का? त्यांनी अगदी काही आडेवेडे न घेता आवर्जून आपला मौल्यवान वेळ काढून ते या ठिकाणी आले. अशा ह्या 3 व्यक्तींचं त्यांच्या हस्ते आपण पत्रकारांचा सन्मान केलेला आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले सत्कारमूर्ती आजच्या पत्रकार दिनानिमित्त बाळासाहेब नानावरे दादा, त्याचबरोबर आदरणीय रामदास राऊत साहेब, त्याचबरोबर सुभाष जेले साहेब, त्याचबरोबर भरत निगडे साहेब, त्याचबरोबर राहुल शिंदे साहेब, त्याचबरोबर आतार साहेब, त्याचबरोबर विजय रगडे साहेब, अमोल साबळे साहेब, महेश जेले साहेब, त्याचबरोबर आता नवीनच सकाळचे पत्रकार किशोर पुतळे साहेब, त्याचबरोबर सचिन मोरे आणि सुभाष जेले. हे कधीही मी अगदी तुम्हाला सांगते की सकाळी त्या दिवशी म्हटलं त्यांनी मी तर 6:30-7:15 आले. म्हटलं असा कार्यक्रम आहे माझ्या काही लक्षात राहिलं नाही, तुम्ही येता का? अक्षरशः ते धावत आले
म्हणजे ते त्यांचा इतका मौल्यवान वेळ सर्वजण देत असतात. आता सुद्धा महेश येते यांनी आवर्जून विद्यार्थ्यांसाठी त्यांचं गोड तोंड करण्यासाठी प्रत्येकाला चॉकलेटचे पुढे आणून दिलेले आहे. त्यांना वर्गामध्ये चॉकलेट देण्यात येईल. त्यांचेही मी आभार मानते. अशा तसंच रावसाहेबांनी 10वीमध्ये प्रथम 3 विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं 1111 त्याबरोबर दुसऱ्या नंबरला 711 आणि तिसऱ्या नंबरला 511 अशा रुपयांचं रोख बक्षीस देखील त्यांनी ठेवलेले आणि 9वीतून पास झालेले जेव्हा 10वीत जातात त्यांना ते स्वतः तिथे येऊन त्यांना पूर्ण 10वीचा पुस्तकांचा सेट देतात. यावर्षीही त्यांनी दिलेलं आहे आणि असं प्रत्येक वर्षी ते देणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार साहेबांचं मी विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते.